सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ऑपरेशन टायगर. उद्धव ठाकरेंचे उरले सुरलेले खासदार, आमदार, नगरसेवक, अगदी शेवटचा कार्यकर्ताही ठाकरेंकडे राहता कामा नये अशी जणू काही सुपारीच सत्ताधाऱ्यांनी घेतली की काय असं चित्र सध्या दिसत आहे. शिंदे सेना आणि भाजप मिळून ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे संपवण्यासाठी मैदानात उतरली आहे. भाजप आणि शिंदे सेना ज्याला हिंदुत्व म्हणतात ते हेच का असा प्रश्न पडतोय. एकनाथ शिंदे ज्या हिंदुत्वाच्या बाता मारतात, ज्या बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगतात, ते हिंदुत्व खरंच असं होतं का? दुसऱ्यांचे पक्ष फोडणं, ईडी सीबीआयची भीती दाखवणं, खोके किंवा आमिष दाखवून लोक आपल्या पक्षात ओढणं हे बाळासाहेब ठाकरेंना कधी मान्य होतं का? किंवा त्यांनी तसं कधी केलंय का? की उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे शिंदेचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं नसून भाजपचं फोडा आणि राज्य करा हे हिंदुत्व आहे. खरं तर भाजप ज्याला हिंदुत्व म्हणतंय ते मुळातच ब्राह्मणत्व आहे, जे हिंदुत्वाच्या नावाखाली पसरवलं गेलंय. आज आपण महाराष्ट्राच्या 50 वर्षांच्या राजकीय इतिहासाची पानं उलटणार आहोत आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की बाळासाहेबांनी 50 वर्ष जे राजकारण केलं ते फोडाफोडीचं होतं की निष्ठावंतांचं. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आधी हे समजून घेऊया की हे ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे. 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेना फोडली तेव्हा ती केवळ एक सत्तेची लढाई नव्हती. तो शिवसेना या नावावर आणि चिन्हावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता. परंतु हा खेळ तिथेच संपला नाही. निवडणूक आयोगानं नाव आणि चिन्ह शिंदेंना दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंबद्दल जनतेत असलेली सहानुभूती मात्र कमी झालेली नाही. हे सत्ताधाऱ्यांना कळून चुकलं. त्यामुळे आता ऑपरेशन टायगर अंतर्गत एक नवी रणनीती आखली गेली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक यांसारख्या महानगरपालिका निवडणुकींच्या दरम्यानही उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मूळ पाळंमुळं उकडून टाकण्याचा हा प्लान आखला गेला. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि अगदी गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे एकच उद्देश होता: ठाकरे ब्रँड राजकारणातून कायमचा पुसून टाकणं. आणि हे सगळं करत असताना शिंदेकडून वारंवार बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं गेलं. 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी एक सामाजिक संघटना आणि नंतर राजकीय पक्ष. पुढे 80च्या दशकात हिंदुत्व हा पक्षाचा मुख्य अजेंडा बनला. परंतु 50 वर्षांच्या या प्रवासात बाळासाहेबांनी कधी दुसऱ्यांचे पक्ष फोडले का? काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शेकापचे आमदार आमिष दाखवून शिवसेनेत आणले का? इतिहास तपासला तर याचं उत्तर नाही असंच मिळतं. बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण हे आयाराम गयारामवर चालणारं नव्हतं. ते स्वतः माणसांची पारख करायचे. मुंबईच्या चाळींमधून, नाक्या नाक्यांवरून ज्यांना टपोरी समजलं जायचं त्या तरुणांना एकत्र केलं, त्यांना शिवसेनेचे संस्कार दिले आणि त्यांना मोठं नेते बनवलं. छगन भुजबळ, मनोहर जोशी, आनंद दिघे, नारायण राणे अशी कित्येक उदाहरणं देता येतील जी बाळासाहेबांनी स्वतःच्या हातातून शून्यातून घडवली. त्यांना कोणतंही आमिष दाखवून पक्षात आणलं गेलं नव्हतं, तर ते बाळासाहेबांच्या एका आवाजावर जीवाची बाजी लावायला देखील तयार असायचे. बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोड करून दुसऱ्या पक्षाचे तुकडे केले नाहीत. उलट जेव्हा ही युती झाली तेव्हा ती जाहीरपणे डंके की चोटवर झाली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी समोरासमोर बसून जागा वाटप केलं. आजच्या सारखं रात्रीच्या अंधारात गुवाहाटी किंवा सुरतला जाऊन हॉटेल्समध्ये बसून लपून राजकारण बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. उलट इतिहास काय सांगतो तर बाळासाहेबांनी कधी दुसऱ्यांचा पक्ष फोडला नाहीच, परंतु शिवसेनेतूनच कित्येक नेते फुटून बाहेर पडले. जेव्हा छगन भुजबळांनी शिवसेनेला पहिला मोठा धक्का दिला आणि 18 आमदारांसह ते बाहेर पडले, तेव्हा बाळासाहेबांनी काय केलं? त्यांनी भुजबळांना परत आणण्यासाठी सत्तेचा किंवा पैशांचा वापर केला नाही. त्यांनी जनतेच्या दरबारात जाऊन आपली बाजू मांडली. तसेच नारायण राणे जेव्हा पक्ष सोडून गेले तेव्हा देखील ते विरोधी पक्षनेते होते. बाळासाहेबांनी त्यांना घडवलं होतं. राणे गेले तरी बाळासाहेब डगमगले नाहीत. स्वतःचा पुतण्या, ज्याला बाळासाहेबांची सावली म्हटलं जायचं, ते राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली तेव्हा बाळासाहेबांना प्रचंड दुःख झालं होतं. परंतु त्यांनी मनसे फोडण्याचा प्रयत्न देखील केला नाही.
बाळासाहेबांचं ठरलं होतं, ज्याला जायचंय त्याने खुशाल जावं. माझे शिवसैनिक पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कुणाचीही भीती नाही. म्हणजेच बाळासाहेबांनी नेहमी पक्षातून माणसं जाऊ दिली, परंतु स्वतःची तत्व सोडली नाहीत. त्यांनी कधीही पडद्यामागून खेळ करून दुसऱ्या पक्षाचे आमदार पळवले नाहीत. मग आज एकनाथ शिंदे जे राजकारण करत आहेत, त्याला बाळासाहेबांचे विचार कसं म्हणता येईल? भाजपपासून फारकत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सातत्याने मांडताना दिसतात. ते म्हणतात की शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे, तर शिंदेचं हिंदुत्व हे भाजपचं फोडा आणि राज्य करा हे हिंदुत्व आहे. या विधानाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे एक थोर समाज सुधारक होते. त्यांचं हिंदुत्व हे कर्मकांडाचं, अंधश्रद्धेचं किंवा दुसऱ्या धर्माचा द्वेष करण्याचं नव्हतं. ते अन्यायाविरुद्ध लढणारं, बहुजनांना न्याय देणारं आणि जातपात न मानणारं राष्ट्रीयत्वाचं हिंदुत्व होतं. बाळासाहेबांनी याच हिंदुत्वाला आक्रमक रूप दिलं, परंतु त्यात कुठेही कपट किंवा गद्दारीला स्थान नव्हतं. दुसऱ्या बाजूला आज जे हिंदुत्व आपल्याला पाहायला मिळतंय ते पूर्णपणे राजकीय फायद्यासाठी वापरलं जाणारं मॅकिआव्हेलियन राजकारण आहे. फोडा आणि राज्य करा हा नियम आज हिंदुत्वाच्या नावाखाली राबवला जात आहे. आधी शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी यंत्रणांचा वापर करायचा आणि मग त्यांना आपल्या पक्षात घेऊन पवित्र करायचं. हेच हिंदुत्व बाळासाहेबांना कधीच जमलं नसतं, कारण त्यांच्या शब्दकोशात लाचारी हा शब्दच नव्हता. आज ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा कितीही प्रयत्न सुरू असला तरी महाराष्ट्राची जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहे. राजकारणात सत्तेच्या जोरावर पक्ष किंवा चिन्ह मिळवता येतं, परंतु लोकांच्या मनातील स्थान मिळवण्यासाठी निष्ठा लागते. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले होते. त्यामुळे मूळ शिवसैनिक ठाकरेंसोबतच राहिला हे स्पष्ट झालं होतं. मात्र आज एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने जे करत आहेत तेच कालपर्यंत उद्धव ठाकरेंनी देखील केलेलं आहे. अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर सचिन अहिरांना राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरेंनी फोडलंच की. आणि मनसेच्या नगरसेवकांना कोण विसरेल, जे निवडून आल्यानंतर शिवसेनेत गेले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या तशा अर्थाने स्वच्छ राजकारणाचा वारसा न उद्धव ठाकरे चालवतायत न एकनाथ शिंदे. आज जे काही सुरू आहे त्याला बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणणं हा त्या नेत्याच्या विचारांचा अपमान ठरेल. हे केवळ सत्तेचं आणि वर्चस्वाचं राजकारण आहे. परंतु महाराष्ट्राचा इतिहास साक्षी आहे की महाराष्ट्रातील जनतेला फोडा आणि राज्य करा हे राजकारण कधीच मान्य झालेलं नाही. आता येणारा काळच ठरवेल की ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की महाराष्ट्राचा खरा वाघ कोण हे जनता दाखवून देईल. मात्र उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत असताना जे पेरलं तेच त्यांच्या वाट्याला आलंय असंच म्हणता येईल.